चौल नाका येथून प्रवासाला सुरुवात केल्यानंतर उजवीकडे रेवदंड आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे वावे बायपास रोडनी. सरळ आल्यावर पहिले चौल चौकी हे ठिकाण लागतं. चौल चौकीवरून आपल्याला डावीकडे वळायचं आहे. दत्त मंदिराच्या कमानीच्या इथून आपल्याला सरळ वावे बायपास रोडनी प्रवास करायचा आहे. तिकडूनच पुढे आल्यावर सोमेश्वर मंदिर लागते. सोमेश्वर प्राचीन शंकराच्या मंदिराच्या पुढे गेल्यावरती अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावरती आपल्याला कलावंतिणीचा वाडा हे प्राचीन आणि ऐतिहासिक ठिकाण आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणाचे गुगल मॅप लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चौल येथून निघाल्यानंतर वावे बायपास रोडनी सरळ आल्यानंतर 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला कलावंतिणीचा वाडा हे ठिकाण लागतं. आणि मी वावे बायपास रोडनी आलेलो आहे आणि माझ्या मागे हा बघा आहे कलावंतिणीचा वाडा आहे. आणि त्याला आता रिसेंटलीच ह्या वर्षभरामध्ये कंपाऊंड देखील घातले आहे. त्याला गेट आहे. कलावंतिणीचा वाडा ही प्राचीन अशी चौलमधील वास्तू आहे. चौलच्या सराई गावामध्ये आहे. आणि आज आपण हा कलावंतिणीचा वाडा बघणार आहोत. आणि ह्या ठिकाणी जो रोड जातो तो वाव्याला जातो. इथून 2 किलोमीटर वावे आहे. चला आता बघूया माझ्याबरोबर कलावंतिणीचे वाडा हे ऐतिहासिक ठिकाण. चौल रेवदंडा भागामध्ये ऐतिहासिक रेलचेल आहे. इथे भ्रमंती म्हणजे कला व संस्कृती यांच्या विश्वातून भ्रमंती करण्यासारखे आहे. चौल गावातून वावे बायपास रोडने सराई गावात पोचल्यावर एक निजामशाही किंवा बहामनी शैलीचा एक वाडा रस्त्यालगतच आपल्याला दिसतो. त्याला कलावंतिणीचा वाडा किंवा कलावंतिणीचा महल या नावाने ओळखले जाते. ही इस्लामी पद्धतीची इमारत दगड, चुना, गूळ इत्यादी वापरून बांधण्यात आलेली आहे. 3 घुमट व 3 कमानी असलेले हे बांधकाम घडीव दगडांच्या प्रमाणबद्ध रचनेतून साधण्यात आले आहे. या रचनेमुळे एक प्रकारचे राकट सौंदर्य या ठिकाणाला प्राप्त होते. महलाच्या मध्ये रात्रीच्या वेळी दिवे लावण्यासाठी कोनाड्यांची रचना केलेली आहे. मुख्य कमानीच्या वरील बाजूस असा गोल प्रकारचा हुक आहे. असे 2 हुक कमानीच्या दोन्ही बाजूला आहेत. हे जुन्या काळामध्ये दरवाजा लावण्यासाठीचे हुक असावेत. इथून लाकूड अडकवून दरवाजा फिटिंग करण्याची सोय इथे आपल्याला दिसत आहे. या महलाच्या मागील बाजूस येऊया. मागे सुद्धा 3 कमानी दिसत आहेत. त्यातील 2 कमानी पूर्णपणे बुजवलेल्या आहेत आणि 1 कमान आहे. तिथूनच बाजूने आपल्याला या महलाच्या वरती जाण्याचा रस्ता आपल्याला दिसत आहे. काही पायऱ्या आहेत. घडीव दगडांच्या अशा पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या चढून आपण वर जाऊया आणि वरती काय आहे ते बघूया. आपण आता पायऱ्या चढून वरती जाऊया आणि वरती काय अवशेष आहेत का ते बघणार आहोत. पायऱ्या तर खूप घडीव दगडांच्या आहेत. वरती पूर्ण सपाट आहे. काहीच बांधकाम आपल्याला दिसत नाही आहे. ते पूर्वी बांधकाम असावं परंतु आता ते कोसळलेलं आहे. कलावंतीण महलाच्या मागेच 50 फुटांवरती मशिदीसारखीच एक वास्तू आहे ती आपल्याला दिसत आहे. त्या वास्तूला सुद्धा 3 कमानी आहेत. ती सुद्धा आपण आता बघणार आहोत. हे मुख्य कलावंतिणीचा महल आहे. तिथूनच 50 फुटांवरती एक दुसरी काळ्या दगडात बांधलेली इमारत आहे. ती आपण आता बघायला जाणार आहोत. ती मशीद असावी असंच वाटतंय. आपण आता बघायला जाऊया. या वास्तूला सुद्धा 3 भव्य कमानी आहेत आणि दगडामध्येच बांधलेली दगड, चुना, गूळ इत्यादी वापरून बांधलेलं भक्कम असं बांधकाम आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. कलावंतीण म्हणजेच बैठकीत किंवा यात्रेत किंवा उत्सवात गाण्याची कला किंवा नृत्यकला सादर करणारी बाई. तसेच सिद्धीच्या काळामध्ये कलावंतीण म्हणजेच महिलांचा एक गट होता. तो गाणी गात असे, नृत्य करत असे. हा वाडा त्यांना राहण्यासाठी व कला सादर करण्यासाठी बांधला गेला असावा. 1888 साली लिहिल्या गेलेल्या कुलाबा गॅझेटनुसार चौलमध्ये 6908 लोकांची वस्ती होती. त्यापैकी 6072 हिंदू, 493 मुस्लिम, 23 बेने इस्राईल व 320 इतर धर्मीय होते. या महलाच्या आतील बाजूस काही कोनाडे आपल्याला दिसत आहेत. हे कोनाडे रात्रीच्या वेळी तेलाचे दिवे लावण्यासाठी केलेले असावेत. तसेच हे दिवे वाऱ्याने विझू नयेत अशी त्याचे प्रयोजन असावे. हा परिसर पोर्तुगीज किल्ल्यांसाठी ओळखला जात असे. परंतु पंचक्रोशीत हिंदू मंदिरे व इस्लामी इमारती देखील आहेत. 10व्या शतकापर्यंत चौल गुजरातच्या शासकांच्या ताब्यात होते. याच काळात मुस्लिमांचा शिरकाव येथे झाला.
त्यांची लक्षणीय वस्ती येथे होती. शिलाहार, राष्ट्रकूट, मौर्य, चालुक्य, कदंब, यादव अशा अंमलाखाली असणारे चौल व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे शहर बनले. 1505 मध्ये पोर्तुगीजांचा शिरकाव या प्रदेशात झाला तर 1803 मध्ये ब्रिटिशांचे पाऊल या ठिकाणी पडले. अलीकडच्या काळात या भागात पुरातत्वीय अवशेषांचा शोध घेण्यासाठी काही ठिकाणी पद्धतशीरपणे उत्खनन देखील केलेले आहे. त्यामध्ये चौलचा प्राचीन इतिहास स्पष्टपणे संशोधकांना आढळला. चौल व रेवदंडा ही अष्टागरातील जुळी गावं. एकेकाळी समुद्रपार व्यापारामुळे समृद्ध झालेले हे जगविख्यात बंदर होते. येथे रेशमाचे उत्पादन ने व्यापार मोठ्या प्रमाणात चालत असे. या सगळ्यावरून चौल हे त्या काळी भरभराटीला आलेले गाव असावे याची खात्री पटते. कलावंतिणीचा वाडा याच्या मागील बाजूस एक भव्य तलाव आहे. त्या तलावाच्या परिसरामध्ये 2 चांगल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. तसेच मी सकाळच्या वेळात या ठिकाणी आलो होतो. मला 2-3 प्रकारचे पक्षीसुद्धा दिसले. याच परिसरामध्ये प्राचीन असे सोमेश्वराचे मंदिर आहे. तसेच अलीकडच्या काळात बांधलेले शिवदत्त मंदिर देखील आहे. तुम्ही कधी जर या भागात प्रवासाला आलेला असाल तर ही 2 मंदिरे, हा तलाव आणि हा वाडा ही सर्व ठिकाणे आवर्जून पहा. खूप सुंदर आहेत. या ठिकाणाचे गुगल मॅप लोकेशन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चौलच्या जवळ असलेलं हे ऐतिहासिक आणि सुंदर असं पर्यटन स्थळ नक्कीच एकदा प्रत्येकाने बघायला हवं. दगडामध्ये बांधलेलं हे सुंदर कलावंतिणीचा महल कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.